नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. आणि आजचा विषय तर बऱ्या वयानुसार किंवा अति जास्त थोडंसं हार्मोन चेंजेस असेल किंवा वयानुसार जास्त तर खूप महिलांची किंवा आता तर पुरुषांची सुद्धा स्किन लूज होण्यास सुरुवात होते, ज्याला आपण अँटी एजिंगकडे जाणं म्हणू शकतो. परंतु कधी कधी हे वयाच्या आधीसुद्धा येतं. त्याचे रिझन खूप वेगवेगळे असतात, परंतु या सगळ्यांसाठी भरपूर उपाय मार्केटमध्ये ट्रीटमेंट आहेत किंवा डॉक्टरकडे जाऊनसुद्धा आपण हे ट्रीटमेंट घेऊ शकतो. परंतु ती महागसुद्धा आहे. किंवा क्रीम म्हटलं तर क्रीमसुद्धा पुरेसे म्हणजे ते तेवढं काम करेलच असं नाही. त्यामुळे ना मी तुमच्यासाठी खूप छान असा घरगुती उपाय शोधून आणलेला आहे आणि तो ॲक्च्युलीमध्ये खूप वर्क करतो. त्याचे इन्ग्रेडियंट जे पण आहेत ते सगळे आपल्या घरी अवेलेबल असतात. त्यामुळे ते कोणते आहेत, कसे वापरायचे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. साधारण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल याचे जे इन्ग्रेडियंट आहे, म्हणजे जे पण साहित्य मी वापरले आहे ते अगदी भात आपला साधा तांदळाचा, कोणत्याही तांदळाचा, फक्त त्याला अगदी मऊ असू द्या, म्हणजे एकदम छान शिजलेला असू द्या, जेणेकरून त्याचे ना पार्टिकल्स खूप छान असे नरम झालेले असेल. त्यानंतर दही आणि कणिक हे तीनच गोष्टी आपल्याला याच्यामध्ये वापरायच्या आहे. परंतु जी स्किनला टाईटनेस देण्याचं काम करतं, स्किनला ग्लो देण्याचं काम करतं किंवा स्किनची डेड स्किन जी असते ती अगदी रिमूव्ह करून त्याला आणखी छान रिज्युनेट करायचं काम हे मास्क करतं. परंतु याचा उपयोग तुम्ही जितक्या छान प्रकारे घ्याल ना, तितकी तुमची स्किन खूप छान दिसणार आहे. आणि कसं बनवायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. राईस हा पदार्थ असा आहे जो प्रत्येक टोनरमध्ये असेल किंवा कोणत्या तरी फेशियल किटमध्ये असेल किंवा कोणत्या तरी मॉइश्चरायझर, राईस हा इन्ग्रेडियंट असा आहे जो स्किन टायटनिंगला खूप जास्त मदत करतो. फ्लावर म्हणजे आपलं गव्हाचं पीठसुद्धा हे असं घटक आहे जे ना स्किनला टायटनिंग देण्याचं काम करतं. आणि ऑब्व्हियसली दही हा इन्ग्रेडियंट असा आहे जो स्किनला अतिशय मुलायम करण्यासाठी, स्किनचे डेड स्किन काढण्यासाठी खूप छान उपयुक्त आहे. त्यामुळे 3 इन्ग्रेडियंट छान मिक्स करायचे. तो मास्क आपल्या चेहऱ्यावरती 10 मिनटं असू द्या आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या. आता माझ्याकडे हा मी मास्क ऑलरेडी बनवलेला आहे. याला अगदी तुम्हाला पातळ याच्यामध्ये पेस्ट करायचे असं नाही, त्याचे भाताचे कणर असले तरी चालेल. फक्त याला स्किनला लावताना तुम्ही छानरित्या वापरा आणि अगदी 10 मिनिटांनी तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. म्हणजे मास्कनं थोडासा पूर्ण वाढलेला नसायला पाहिजे, कारण की नंतर ना तो टायटनिंगमुळे खूप जास्त टाईट झाल्यानंतर तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा स्किन खूप ओढल्या जाऊ शकते. त्यामुळे साधारण 10 मिनटं ठेवायचा आणि त्यानंतर तो काढायचा. तुम्ही आता बघत असाल मी ज्या प्रकारे वापरलेला आहे. हा ना तुम्ही ॲक्च्युलीमध्ये मानीला किंवा जिथे जिथे तुम्हाला स्किन लूज वाटत असेल की तुमची स्किन लूज झालेली आहे तिथे तिथे तुम्ही वापरू शकता. साधारण 10 मिनिटांनी हा मास्क धुतल्यानंतर नंतरचा फरक खूप सुंदर असणार आहे. आणि वॉश केल्यानंतर तुम्ही बघू शकता इतक्या सुंदररित्या स्किनला ना अगदी हायड्रेशन देऊन घट्ट करण्यासाठी ना हा मास्क खूप छान काम करतं. कारण की खूपदा असं होतं वयानुसार किंवा आता भरपूर साईड इफेक्ट असतो आपल्या कधी कधी हार्मोन चेंजेस, त्याच्यामुळे स्किनला ना टायटनिंग करायला हा मास्क खूप सुंदर मदत करतो. तर आय होप तुम्ही हा मास्क बनवाल आणि जर तुम्हाला हा हेल्प केली तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना सगळ्यांना शेअर करा, कारण की आपल्याला ही फॅमिली वाढवायची आहे. आय होप तुम्हाला हा जो घटक मी सांगितलेला आहे किंवा हा जो पदार्थ 3 घटक घ्यायचे आणि त्याच्यातून एक छान मास्क बनत आहे आणि तो तुम्हाला ॲक्च्युली फक्त टायटनिंगसाठी नाही तर टॅनिंग काढण्यासाठी असो, हायड्रेशन देण्यासाठी असो, स्किनला एकदम ताजेतवानं करण्यासाठी सुद्धा हेल्प करतो. तर आय होप तुम्हाला हा मास्क आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.